नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण गृहिणी असो वा वर्किंग असो, सकाळी काय स्वयंपाक करायचा याचा प्रश्न प्रत्येकीला पडतो आणि त्याचे नियोजन आपण जर रात्री झोपण्याआधी करून ठेवलं तर सकाळी उठल्यावर आपल्याला ते खूपच सोयीस्कर होतं। जसं आपण आता केलेली बचत आपल्याला पुढे उपयोगी पडते, तसंच जर आपण आधी काही कामाची पूर्वतयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी त्या आपल्याला नक्कीच फायदेशीर होतं। रात्रीच आपण सकाळी कोणती भाजी करायची, कोणता नाश्ता करायचा याचं प्लॅनिंग डोक्यात करून ठेवायचं। आता हेच बघा ना, रात्रीच आपण सकाळी कोणती भाजी करायची ती नीट करून ठेवली, तिचं फोडणीचं साहित्य जवळ करून ठेवलं तर सकाळी फक्त थोड्या तयारीनिशी आपली भाजी झटपट रेडी होते। दुसऱ्या दिवशी जर आपल्याला कडधान्याची भाजी बनवायची असेल तर रात्रीच आपण कडधान्य भिजत घालून ठेवायचं। सकाळी आपल्याला डब्यात चपाती लागते। सकाळी चपातीचं पीठ मळायला खूप घाई होते। काही लोक म्हणतात रात्री पीठ मळून ठेवलं की पीठ काळं होतं, चपात्या काळ्या दिसतात। मग सकाळी घाई गडबडीत पीठ मळून ठेवलं जातं। त्यापेक्षा आदल्या दिवशी पीठ मळून ठेवायचं आणि पिठाला तेल लावायचं नाही आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। मग चपात्या काळ्या पडत नाहीत। दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे हे रात्री झोपण्याआधी विचार करून ठेवायचा। त्याची थोडीशी तरी तयारी करून ठेवायची। म्हणजे कांदे पोहे करायचे असल्यास पोहे आधीच ओट्यावर काढून ठेवायचं, तिचं फोडणीचं साहित्य काढून ठेवायचं। शिरा उपम्यासाठी रवा भाजून ठेवायचा, फोडणीचं साहित्य जवळ करून ठेवायचं। अशा छोट्या छोट्या गोष्टी आदल्या दिवशी करून ठेवल्या तर सकाळचा डबा अतिशय कमी वेळात तयार होईल। तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर थोडासा तरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, थँक्यू।